हा एक बर्ड आहे माझा. हा फॉलो ऑन झाला. हा तिसऱ्या दिवशी आला मॉर्निंगला. अच्छा. हा मागच्या वर्षी 400 पर्यंत याची प्लेसमेंट आहे. या वर्षी सुद्धा याला डर्बीला खेळवला मी, नंतर कॅटेगरी मध्ये घेतला. त्या डर्बीला याची प्लेसमेंट आहे. चांगलं आहे आपण. आणि ह्याच म्हणजे आई ग्रिझल आहे, इम्पोर्ट मधली, बेल्जियमची डायरेक्ट. बेल्जियम. हो. आणि बाप डिवोर्स आहे, फर्स्ट जनरेशन मधला बाप होता. तुमचे क्लास आहे म्हणजे खूप भारीतली आहे. तुम्ही लाईन चांगली मेंटेन केलेली आहे. हा किती वर्ष जुना आहे? हा मागच्याच वर्षीचा आहे. ह्या वर्षी सेकंड वर्ष त्याचं. हो. चांगलं आहे आपण. हो. याला ब्रीडिंगला आता नाही, मी आता मला 2 वर्ष मला गॅप घ्यायची ना, त्यामुळे मी सेलच करणार आहे. जर झालं सेल मनासारखं तर मग 1000 ला यांना उडवणार. हो. छान आहे बरं. मस्त. आय सेन्स खूप भारी. आय सेन्स ते खूप महत्वाचे असतात. आय सेन्स त्याच्यावर तर कबूतर सगळा खेळ करतो. हो. ह्याची आता सक्की बहीण एक स्टॉक केली होती आपण, ती ब्रीडिंगला आहे तिची. आणि तिने जसं मी त्याच्यावरती अंदाज लावला होता, त्या अंदाजाला ती एकदम पुरेपूर उतरली आहे. आलेला आहे तो. आणि जो आता ब्लू दाखवला ना, तो आणि हा तिसऱ्या दिवशी मॉर्निंग येऊन बसलेले होते डॉक्टरवरती. अच्छा. याचं पण दुसरं वर्ष रेस खेळायचं. मागच्या वर्षी पण खेळलेला आहे हा. 700 ला आता फॉलो ऑन झालेला मध्ये हा पण आहे. मस्त कलर. हो. कोणत्या ह्याच्यातला येतो हा? याची आई होती रायफल लाईन मध्ये. हा. आणि नाही, वडील रायफल लाईन मध्ये होते. आणि आई आपल्याकडची जुनी सिऑन लाईनची एक रेड चेकर होती, याची आई आहे. चांगली क्रॉस चांगली झाली. पण मागच्या वर्षी पण याची रिंग नंबर असे टाकला होता की थोडासा लक्षात राहिला असा. जेव्हा अतिरेकी हल्ला झाला होता ना मुंबईला ताज हॉटेलला, ते 26/11 झाला होता. तोंड टाकला. हा. त्याच्यामध्ये याला चॉईस करून 26/11 रिंग नंबर टाकला होता. छान टाकलं. एक आठवण. आणि जो रुद्र म्हणून जो दाखवला ना 700चा विनर, मागच्या वर्षी पण होता. मागच्या वर्षी नव्हता खेळ, त्याच्या मागच्या वर्षी खेळला होता तो. तर त्याच्या मुलाला 26/12 टाकली होती रिंग नंबर. आणि रिंग नंबरचं एवढं आहे ना माझी चर्चा, की क्लब मध्ये तरी गेलो घेऊन मी पक्षी, डायरेक्ट मला रिंग नंबर असं बघावं नाही लागत. पक्षी बघितला की मी रिंग नंबर सांगतो. एवढा त्याच्यामध्ये हे होतं. रिंग नंबरचा पण खेळ असतो. नाही, आज थोडस आपण कसं होतं, ज्याला जास्त आपण जीव लावतो तसं. आता ह्याच्यामधनं माझी एक एवढी आवडतीची फिमेल आहे, ती मागच्या वर्षी, म्हणजे मागच्या वर्षी ती पण ब्रीडिंगला होती. ती अजून आली नाही. तिच्या पर्सनल रिंग आहे तिला, NK05 म्हणतो. तिचं नाव आम्ही सगुणला ठेवलं होतं. तर ती आली नाही म्हणून थोडस अजून मन अजून हे नाही झालं. येईल सगुणा पण येईल. ते थोडं जरा हीट वाढलेली आहे ना, त्यामुळे नाही. ती मागच्या वेळेस पण अशा हार्ड क्लायमेटलाच होती. मला त्या फिमेल वरती 1000ची रेस खेळायची होती. अच्छा. स्टेबल खूप चांगले बरं का, मस्त आहेत. ते स्टेबल राहण्याला खूप महत्व आहे, कारण ते उडताना जो आहे ना तो फ्लो तो कळतो याच्यावर. अच्छा. ही कोणती? हे गणेश हेमामध्येच आहे. जो आता तुम्हाला तो रुद्र दाखवला ना, त्याचाच मुलगा आहे हा. आणि यांनी किती रेस खेळले? यांनी 400 पर्यंत खेळलेला आहे हा रेस. अच्छा. 400च्या पुढे थोडस वीक होता हा, म्हणून हा 700ला खेळवला नाही. 400 नंतर मी डायरेक्ट 700च खेळलो, 500ची रेस खेळलो नाही. तर पण चांगले आले ना रिटर्न. 8 पक्षी अजून आले नाहीत अजून. ह्याची आशा होती हा खेळेल चांगला म्हणून. चांगला आला पण. त्यावेळेस वीक होता पण म्हणून त्याला सोडला नव्हता. ह्याची गॅरंटी होती की हा येईल म्हणून. मस्त आहे. आपण याच्या पंखावरती खूप खेळ असतो. हो, पंखा विंग पॅटर्नलाच होतं ना सगळं.
पंखाचा रिदम चांगला आहे यांचा. बाकीचं पण येऊ शकतो. राईट, ठीक. जी फिमेल दाखवली ना पहिल्यांदा सुरुवातीला 700ला ओल्ड मध्ये 6 नंबरची प्लेसमेंट भेटली. तिचा हा सक्का भाऊ, मदर फादर सेम. हो, याचं असं वैशिष्ट्य आहे की हा मला पहिल्यापासून स्टॉक करायचा होता. अच्छा अच्छा. हा, तर ती आणि हा दोघं सख्खे भाऊ आहेत. ह्याला मी स्टॉकच केला होता की मेल आहे म्हणून. याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याला लॉक मधनं बाहेर सुद्धा नाही काढलं, अजिबात नाही. हा, तर बाहेर नाही काढलेला ह्याला. तर ह्याचं वैशिष्ट्य असं आहे, मी हा सेल केला होता, हा माझ्याकडे रिटर्न झाला. मस्त आहे मी परत मग सेल केला, परत रिटर्न झाला. किती किलोमीटर? तीनदा सेल केला. एकदा त्याला फुरसुंगीच्या तिकडे दिला होता आणि एकदा जेजुरीला दिला होता. तिथून आले ते? हा, आणि एकदा इकडे दिला होता भीमा कोरेगावच्या थोडे परत. चांगले झाले, 3 वेळा परत आले. हा मेल आहे. मेल शक्यतो लवकर येत नाहीत. यांचं होमिंग म्हणावं लागेल त्याच्यासाठी. हा, सेकंड जितली त्याची. आणि दुसरे हवा करणारे पकडतात ना लोक. हो, आता याचे मी ब्रीडिंग केली आता. 4 चिक्स काढले तर सेल केलेत पण त्याचे. ह्याला पण सेल करणार आहे परत, कारण की आता प्लेन कडे लक्षच नाही थोडस. तर पण चांगलं कलेक्शन आहे तुमचं. मस्त आहे. शशी बालवडकर यांच्याकडचा आहे. 1000 किलोमीटरची लाईन आहे यांची. हो, तो स्वतः 400 पर्यंत खेळलेला आहे. सेकंडला तो म्हणजे त्यांना 1000ला खेळायचं होतं. त्यांचा जम्प आउट मोठा असतं. 400 खेळल्याला कबूतर ते 1000 किलोमीटरला उडत. 1000 म्हणल्यावर कुठपर्यंत जातात? म्हणजे तरी प्लेस कुठली असते 1000 म्हणल्यावर? तरी 1000 म्हणल्यावरती सतना म्हणून MP मध्ये एक गाव आहे, तिथपर्यंत जातात. आणि तिथे एक कोपऱ्यात आहे बघा तो याला श्रीनिवास म्हणून एक ओल्ड फॅन्सियर आहेत नाही का. तर त्यांच्या लाईन मधला तो बर्ड आहे, आपण घेतला होता. पण आता आपल्याला प्लेनच पक्षी नकोय, कलर पाहिजे. हा, कलरच करायचा. त्याचा कलर पण खास आहे ना. आहे ना, तो चेकर मध्ये व्हाईट फ्लाईट आहे त्याला मध्येच. फ्लाइंग वर व्हाईट आहेत त्याला एक साइडला. हो, छान आहे. कलरचे आता पट्टे आहेत ना आपल्याकडे, ते ठेवलेले. आणि म्हणजे बाकीचे रेस साठी एकाला दोघांना सेल आउट केलेले आहेत. आणि त्यातनं आपण जे कलर जे नवीन केलेत तर त्यांचे पिल्ल आपण आपल्याला ठेवलेले आहेत. अच्छा अच्छा, मस्त आलं ते. आहे ना, कोंडीत बसलाय तो. 700ला ऑन डे आलेला पक्षी आहे. हो, हा. त्याचा फादर एक ग्रिझल आहे आणि आई NL वाली बबरी डुकवाच होती. आणि ही डायरेक्ट संजय दास कडनं आलेली मादी, संजय दास कडनं घेतलेली फिमेल आहे. फिमेल कलकत्ता. हो, तिला हा दुसरा मेल लावायचा होता, तर त्यांनी तिला ऍडजस्ट नाही केले, तिला मारलं होतं खूप. हो, टक्कल केलेलं दिसतंय ना ते. आता त्यांचे 2 चिक्स आहेत त्यांच्याकडे, चांगले वाढलेत पोते. हो. आणि किती दिवसांनी बाहेर येतील आता? आता आले ते, आता बाहेरच आहेत. एवढ्या 2-3 दिवसात त्यांना त्याच्या आई बापापासून बाजूलाच. हे खाली कोणते आहेत? ह्याच्यामध्ये हा एका मित्राकडनं घेतला होता आपण. हा जो चेकर आहे मेल या साईडला, हा तो RR प्रसादची लाईन आहे. स्वतः 700 विनर आहे. हा, आणि आपल्याकडे पण आपण जेव्हा जिंकलो तर ह्याच पक्षामुळे जिंकलो. जेव्हा 700ला आपलं जे हे झाले ना, तेव्हा ह्याच पक्षाचे पिल्ल आले. आणि सलग 3 वर्ष 700 त्याचेच पिल्ल आले. आणि ही मादी कोणती? ही मादी ते चेन्नईला सत्या म्हणून आहेत, त्यांची एक फिमेल घेतली होती. तर ही मादी पण स्वतः प्लेसमेंट झालेली आहे. 200 पासून 500 पर्यंत प्लेसमेंट आहे त्या मादी. त्यांचे बच्चे चांगले आहेत. आता त्याचे 2 पिल्ल दिलेले आहेत. आता त्याच्या अंगाखाली 2 पिल्ल आहेत त्याचे परत. छान. मध्यंतरी हा जोड अंडी पिल्ल काढायचा बंद झाला होता, तो त्याला थोडीशी मेडिसिन देऊन झाला तयार. चांगलं आहे. पण हा त्याच्याच खाली हा ग्रिझल आहे.
हा ग्रिझल 250 किलोमीटरला दुसरा आलेला आहे. ज्या दिवशी रेस झाली त्याच दिवशी आणला होता. पण हा 2016 साली रेस झाली होती. 2016 सालीच घेतला होता आणि त्याला त्याच दिवशी संध्याकाळी. तर त्याचे पिल्ल पण जिंकले, मित्रांकडे पण जिंकले, आपल्याकडे सुद्धा जिंकले त्याचे पिल्ल. आता तो वरती जो चेकर दाखवला 700ला वनडे आलेला तो त्याचाच पिल्लू आहे. याच पिल्लू? हो हो. आता रंग बदल इकडे रेसला दाखवला जो ब्ल्यू दाखवला होता एक, तर त्याचीच बहीण, सख्खी बहीण ही आहे. हा, ही पण 2 रेस केली, तिला पण लगेच ब्रीडिंगला घेतलं. चांगले ब्रीडिंग बसवले. कारण की आपल्याला हा कलर काय पाहिजे होता. आता ह्या कलर सिल्वर ग्रिझलला आहे ना एवढी मागणी आहे ना, त्यामुळे पण आपण ह्या जोडाचं एकही पिल्लू सेल करत नाही किंवा करणारही नाही भविष्यात. का बरं? नाही, हे आपल्याला हेच प्रोडक्ट आपल्याला स्वतःसाठी ठेवायचं. मग तुम्ही यांची खान पण तयार करू शकता? केलेली आहे. पण हा जो कलर आहे आता हा इम्पोर्ट त्यांची आहे, याची आई इम्पोर्ट आहे ना आपली. अच्छा. हा, आपल्याला हा कलर सेलच नाही करायचा. त्याच्या बापाला एवढे मागतात ते आता 20,000 रुपयापर्यंत त्याला ऑफर आहे, पण आपल्याला द्यायचंच नाही. आमच्या एका मैत्रीमध्ये एक त्याची ओळख आहे बाबा, त्या पक्षामुळे आमची मैत्री जास्त घट्ट झालेली आहे. त्यामुळे हा पक्षी आपल्याला सेलच करायचा नाही. मस्त आहे पण कलर. केस चांगले बनवलेले आहेत पण तुम्ही, आणि प्रशस्त म्हणजे जागा पण चांगली आहे. आता हा जो चेकर आहे रेड चेकर मेल, याची सख्खी बहीण यंगला 700ला तिसरी बसलेली. 2च पिल्ल काढले होते, त्यातला हा एक आहे. ह्याला पण 300 पर्यंत उडवलेला आहे. हा, नंतर मग स्टॉक केला त्याला, आणि ती फिमेल घेतली होती एक जेली जेली मध्ये. अच्छा, ते मागे येते. हा, ह्याच्या मागे त्या बच्चांच्या. छान आहे ते पण. हा, तिचे आता 4 पिल्ल सेल झालेले आहेत. आता 2 पिल्ल तिचे आहेत इथे, आणि परत आता अंडी आहेत. कलर चांगला आला. कलर प्लस त्यांचे विनर आहेत ना, विनिंग लाईन मध्ये. विनिंग लाईन आणि कलर असणं खूप महत्वाचं. त्यांना डिमांड खूप आहे, चांगलं आहे. मागणी वाढते ना. हा, जेव्हा आम्ही खेळलो होतो GSP ला 500ला फर्स्ट आलेला पक्षी आहे. 500ला फर्स्ट आलेला? हा, आमच्या घरचेच बे. याचा वडील ग्रिझलच होता, टायगर मध्ये होता, आणि आई ह्या चेकरची जी NL वाली तुम्हाला बबरे टोपाज बोललो पहिली, तीच त्याची आई, पण त्याची तीच आहे. आणि त्याला ती फिमेल आणली, ती आता मित्राकडनं आणलेली आहे. त्याला पहिली ब्ल्यू फिमेल होती 500 विनर वाली, ती आता उडीसाला एका जे म्हणलं ना तुम्हाला मगाशी ते पक्षी विकले, त्यांना त्याची पण फिमेल आता विकली आहे. मग त्याला सेम मला ग्रिझल करायचा होता म्हणून ग्रिझल जोडा केला. छान. आणि ह्याचे पट्टे माझ्याकडे पण 1300च्या व्हॅल्युसिटीने एक आलेलं होतं, एकच पिल्लू होतं स्वतः. जो तुम्हाला म्हणलं होतं ना बेल्जियमचा जो म्युल्युमन घेतला, तो बेल्जियमचा म्युल्युमन बघा तो. हा, चांगले हो. लॉप मध्ये कॉस्टली सगळ्यात. म्हणलं तुम्ही याला 30,000 रुपयाला मेल घेतला होता तो, आणि ट्रान्सपोर्टेशन चार्ज त्याला 17,000 रुपये गेला. 17 आणि 30? हो, येताना बांगलादेश मार्गे येतात ना पक्षी. आणि फिमेल जी आहे ती फर्स्ट जनरेशन मधली, डायरेक्ट आई बाप तिचे चेन्नई वरतून घेतली होती फिमेल. बापरे, 50,000 ते 60,000 रुपये तर खर्च आलेला आहे तुम्हाला. छान आहे पण. आणि यांची ब्रीडिंग आता चांगली. आता फर्स्ट क्लास त्यांचा चालू आहे. आता पिल्ल त्यांचे बुक आहे. 15,000 रुपयाला त्यांचे पिल्ल आता पिल्ल गेले. हो, एक पिल्लू 15,000 रुपयाला. वा वा, चांगले गेलेले आहेत. रिअली 15,000 बुक आहेत त्या. हा पण एक फर्स्ट जनरेशन मधला म्युल्युमन आहे. त्याला आपल्या घरचीच म्युल्युमन फिमेल आहे ती. तिची आई बाप रेड मध्येच आहे, चोको मध्ये. हा, आणि ती फिमेल खेळलेली आहे, ती 300 पर्यंत खेळलेली आहे फिमेल. अजून अंडे दिले नाही ना? हा, देतील आता, आहे ना. त्यांचा सीझन किती दिवस असतो? त्यांचं आता म्हणजे जेव्हा महाशिवरात्री असते ना त्या दिवशी आपण जोडा तोडायला घेतो. ओके. पण आता नवीन जोडा आणल्यामुळे आपण अजूनपर्यंत ठेवलेला आहे. हा जो मेल आहे तो बांगलादेशचा ब्रेड आहे, पलीकडे जो आहे ना मेल, हा तो.
ते बांगलादेशचं इम्पोर्टेड आहे. हे सगळे ट्रान्सपोर्ट नाही हो, ट्रान्सपोर्ट नाही आलेले. आणि ही जी फिमेल आहे, ही वरची ब्लू दाखवली तिची सक्के हे बहीण आहे. वरचे हा, या ब्ल्यूची सक्की बहीण आहे ती. आपली होम रेड आहे ती. मग तुम्ही जवळजवळ खूप महाग म्हणजे घेतलेले आहेत बरं का. त्याची किंमत करणं पण आता म्हणजे कठीण आहे. नाही, आता शेवटी जो कलरला जे व्हॅल्यू आहे त्यामुळे कलरला पैसे घालवायला सुद्धा काय वाटत नाही ना. त्यातनं पैसे उभे होतात परत. होतं ते एकदा तुम्ही लाईन तयार केली, खान तयार केले तर ते आपण मग ते आता लेटेस्ट आलेला आहे. आठवडा होईल त्याला आता आलेला. हा, नवीन खरेदी आहे. दोन्ही पण मेल फिमेल दोन्ही पण. मेल फिमेल दोन्ही पण मिलेमनच आहे दोन्ही पण. फर्स्ट जनरेशन. अच्छा. हा, आणि हा हे पण मिलेमन फिमेल आहे. ती जे कुंडीवर बसली ती फिमेल आहे, हा मेल आहे. यांचं खासियत असं आहे की ही विनिंग लाईन आहे. म्हणजे हे रेसला जरी खेळवलंय आपण तरी हे 1000 पर्यंत येणारी लाईन आहे. येल्लो आईज मधले मिलेमन आहे. यांचं फ्लाइंग चांगलं असतं एकदम. यांची ब्रीड जास्त बघायला नाही भेटत पुण्यामध्ये. मला वाटतं तुम्ही पुण्यामध्ये आहेत ना. पुण्यामध्ये आमचे मित्र जे आहेत राजन नांगरे म्हणून, त्यांच्याकडे आहेत. पण कमी जणांकडे आता भरपूर म्हणजे मिलिमनला एवढं पुण्यामध्ये मागणी आहे ना की प्रत्येकाकडे जरी म्हणलं तरी एखाद दुसरा जोड आहेच. पण तो कमी आहे. म्हणजे कसं आहे, हे कॉस्टली तर आहेच आहे. कॉस्टली का घेतोय की आपल्याला बाबा त्याचा उपयोग झाला पाहिजे. समजा उद्या आपल्याला रेस खेळायचं झाले तर आपण मिलिमन पण रेस करू शकतो. हो, असे घेतलेले चांगले ते. कसं असं प्लेन कबूतर आणि कलर कबूतर एक जरी पक्षी नेला तर त्या फॅन्सियरचं नावच होतं बाबा हा कलर पक्षी रेसला उडवतो म्हणून. तेवढ्यासाठी एक नंबर आहे. कसला लाईन आहे त्याची, म्हणजे बॉडीला लँग्वेज कसली आहे त्याची. हा, मग आता जास्त करून आता बघा रायगड, महाड, त्या साईडला मुंबई, त्या साईडला येलो साईड विकूनच त्यांचे चांगले हे होते ना. तर आता आपल्याकडं हे जे आहेत, हे जे आपण तयार म्हणजे आणलेत तसे त्यांचं फर्स्ट आहे क्लच. हे उडणारे आणि म्हणजे लढणारे आहेत असे. सॅडल मध्ये आपण जे म्हणतो ना मराठीमध्ये कापूस, हो, हे उडतात म्हणजे लढतात सुद्धा. आता वडगाव मावळला गणेश वायकर म्हणून आहेत. हो, हा, त्यांच्याकडचा कापूस आहे ती फिमेल. हा, नाही येल्लो मध्ये ती. हा, म्हणजे त्यांच्याकडच आहे. आपण गणेश वायकर. गणेश वायकर यांचे कलेक्शन छान आहे. त्यांच्याकडनंच माझ्या मित्राने घेतली होती. त्याला म्हणलं मला दे रे, माझ्याकडे नाहीये म्हणून. अच्छा. मला त्यांनी मित्राने दिली. व्यवहारात आणली पैसे करून. मस्त आणली. एक नंबर आहे. कसला लाईन आहे त्याची, म्हणजे बॉडीला लँग्वेज कसली आहे त्याची. हा, मग आता जास्त करून आता बघा रायगड, महाड, त्या साईडला मुंबई, त्या साईडला येलो साईड विकूनच त्यांचे चांगले हे होते ना. तर आता आपल्याकडं हे जे आहेत, हे जे आपण तयार म्हणजे आणलेत तसे त्यांचं फर्स्ट आहे क्लच. हे उडणारे आणि म्हणजे लढणारे आहेत असे. सॅडल मध्ये आपण जे म्हणतो ना मराठीमध्ये कापूस, हो, हे उडतात म्हणजे लढतात सुद्धा. आता वडगाव मावळला गणेश वायकर म्हणून आहेत. हो, हा, त्यांच्याकडचा कापूस आहे ती फिमेल. हा, नाही येल्लो मध्ये ती. हा, त्यांच्याकडच आहे. आपण गणेश वायकर. गणेश वायकर यांचे कलेक्शन छान आहे. त्यांच्याकडनंच माझ्या मित्राने घेतली होती. त्याला म्हणलं मला दे रे, माझ्याकडे नाहीये म्हणून. अच्छा. मला त्यांनी मित्राने दिली. व्यवहारात आणली पैसे करून. मस्त आणली. मेजर म्हणून आहेत बारामतीला बाप्पू. हे कलकत्ता. हा, मेल. हा, फर्स्ट आहे. 750ला फर्स्ट आहे. आणि ती फिमेल आहे बघा. ती फिमेल आहे. मेजर म्हणून आहेत बाप्पू पानगे म्हणून. हा, कुठे आपल्या पुण्यातच नाही, बारामतीला आहेत ते. बारामतीला. हा, पण त्यांच्याकडे पण कलकत्ता लाईन एवढी जोरात आहे. त्याच्यातलेच हे बारीक पिल्लू असताना माझ्या मित्राने आणले होते तातवड्याला. हा, तर त्याच्याकडनं मी विकत घेतली मला पाहिजे म्हणून. तर ह्यांचं पण पिल्लू आता जे तुम्हाला यंग बर्डी आलेले आहे, सेकंड आलेले आहे, ते ह्यांचं पिल्लू आहे. म्हणून हा जोडा पण मी सेल नाही केलेला. पण भविष्यात हा जोडा पण सेल करणार आहे, कारण की मला प्लेन वाला नकोच आहे. मला कलरच करायचं. ह्याच्यामध्ये चेकर साईड आहे. हा, आता नवीनच केलेला आहे जरा. छान आहे. आपण
बच्चे एक आहेत का दोन? एकच आहे. एक अंड त्यांचं फुटलं होतं ते, कारण की ते आतमध्ये हात घालायला गेलो होतं, ते मादी अशी जोरात उठली तिथनं, अंडच बाजूला पडलं. अरे चांगले आहेत पण हे. तसंच इकडं पण कापूस आहे. लाल कापूस हा महाड मधनं एकाकडनं घेतला होता, आणि काळी कापूस मादी आमचे एक मित्र आहेत सासवडला, त्यांच्याकडनं घेतली होती. आता त्यांचा फर्स्ट स्लज आहे. एक अंड खराब झालं त्यांचं, कारण की मादीला डिवॉर्मिंग वगैरे काही केलं नव्हतं, मी डायरेक्टच ब्रीडिंगला टाकलं. टाइम कमी होता ना आपल्याकडे. त्यांचा एक सीझनच असतो ना, टेस्ट सीझन मध्ये त्यांना करायला लागतं. पण त्यांनी सॅडल मध्ये पिल्लू मस्त दिलंय ना, मस्त क्वालिटी आहे, छान आहे. हे शिराजी का वरती? हे बघा, मी तुम्हाला जो ब्ल्यू सांगितला होता ना जॅन्सिन, हा इथे उभा जॉन्सन. ह्याचे जे 2 पिल्ल तुम्हाला दाखवले 700 ला, जी 6 नंबर प्लेसमेंटला जी फिमेल आली ना, ती ह्याचेच पिल्लू आहे, ह्याच मेलची. आणि जो 3 वेळा आला ना, जो स्टॉक केलेला त्याचा, तो यांचाच पिल्लू. एकाच झोळातले 2 जण. आता अंडी आहेत वाटते यांच्या? आता पिल्लू आहे त्यांच्या खाली. एक पिल्लू त्यांचं दुसरीकडे हे केलंय, कारण की हा एका मित्राला द्यायचा आहे ब्ल्यू. अच्छा, त्यामुळे एकच दिलं त्यांच्या खाली ठेवलंय की लवकर मोठं होईल असं. खाणं पिणं हेच स्वतः बघ? हो, स्वतः. आणि हा शिराजी बघा, हे आपल्या जुन्यामध्ये हवेत मध्ये होता, आवडते सगळे. आणि त्यांचे ते आता पिल्ले आहेत 2. हा मेल आहे देडक्यामध्ये, आणि तिकडे पलीकडे कोपऱ्यामध्ये फिमेल आहे. आता हे यांची ब्रीडिंग पण चालू केली. आता हे 2 बच्चे आहेत ना? 2 बच्चे आहेत. ह्यांचेच 2 बच्चे एका मित्राला दिले ना पहिल्यांदा. छान आहे ते पण. शिराजी आवडतात मला पण, खूप छान दिसायला, छान असतात ते. दिसायला छान असतात. परत ते आपल्या इकडे शिराजी असे आहेत ना, की यांचे आजी आजोबा जे होते ना, पणजी पंजोबा, ते आपण डायरेक्ट दिल्लीवरतून आणले होते. हो, छान. तुमचं कलेक्शन खूप चांगलं आहे. आणि ते शिराजी कोणते आहे ना, ते ह्याचाच भाव आहे. आता हा याचं सांगायचं असं आहे, ह्यांचं साठलोट केलंय. आता काय बोलायचं, आपण कसं आपण म्हणतो की बाबा इनब्रेड नको म्हणून, तर ह्याची बहीण त्याला लावली आणि त्याची बहीण ह्याला लावली. असं केलंय. तरी पण चांगले बच्चे आलेले एकाच याचे. आता बघा, हे इथं एक दुसरं म्हणलं ना तुम्हाला, ह्याची बहीण त्याला आणि त्याची बहीण ह्याला, असं करून जोडा केलेला आहे. तुमचे शिराजी पण चांगले आहेत ना? याला एकच बच्चा आहे ना आता? आता एकच बच्चा आहे, आणि परत त्यांच्या खाली आता अंडे आहेत. आणि त्याचे पहिले 2 पिल्ल आता तिथं लॉक मध्ये, पलीकडच्या लॉक मध्ये. मस्त आहे बघा, तुमचं कलेक्शन चांगलं आहे. आणि हे पण आहे, तुम्ही आता कलर करायचं म्हणताय, पण खरं सांगू का, रेसिंगचे जास्त असं बघायला नाही भेटत. रेसिंगला काय होतं साहेब, रेसिंगला जर म्हणलं तर रेसिंगला टाइम आपल्याकडे नाहीये. काय होतं, कामधंद्यामुळे आपल्याला ते जुळत नाही. रेसिंगला प्रॅक्टिस खूप पाहिजे असते. नाही, सपोर्टिंग माणूस पाहिजे. हो, त्यांचं दर दिवशी खाणं पिणं, सपोर्टिंग माणूस असल्याशिवाय रेस माणूस करू शकत नाही. काय होतं मग, त्याच्यामध्ये रिझल्ट थोडा थांबल्यासारखं. तर मित्रांनो, आपण आज निलेश भाऊंची डावळ बघितलेले, आणि खूप खास आहे. त्यांनी केश पण बघा मस्त असे प्रशस्त केलेले आहेत. तुम्ही बघितलं असेल तर एका लाईनीमध्ये फक्त 3 आणि 3 खाली, आणि प्रत्येकाला असा गाळा आहे खाली, येते घाण येते काढण्यासाठी. हे असे तुम्ही म्हणजे असेच आपण बघणार आहोत, चांगले ते बघतोयच आहे. पण म्हणण्याचं तात्पर्य असं की पक्षी तुम्ही जोपासते तर त्यांची काळजी पण करा, त्यांना हे पण द्या. आणि यांनी खर्च पण चांगला केलाय, आणि मला खूप आवडलेले. तर मित्रांनो, आपल्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि निलेश भाऊ यांचं खूप खूप धन्यवाद, त्यांनी टाइम काढून आपल्याला वेळ दिली आहे. नाही तर आजकाल द्यायला भरपूर जणांना आपण रिक्वेस्ट करतोय, ते देत नाहीयेत, एवढा टाइम देत नाहीयेत आपल्याला. आपण त्यांच्या पण ढाबळ बघायचा प्रयत्न करतोय. बघूया आता कोण देते कोण नाही. तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि जास्तीत जास्त शेअर करा, आणि कमेंट नक्कीच करा. चला तर.